गाईस, आपण चाललो आहे दोघांचा रिझल्ट घ्यायला. काय घ्यायला? रिझल्ट. ह्यांच्या शाळेमध्ये चालत चालत किंवा आपला तेजू किंवा आपला आशू, आपण सगळे ह्यांचा रिझल्ट घ्यायला चाललो. हे समोरच ह्यांची शाळा आहे. आता बघू ह्यांचे मार्क्स काय येतात. बिना अभ्यासाचा अभ्यास केला ह्यांनी. आता बघू काय येतोय. आपण माझ्या पण रिझल्टचे व्हिडिओ काढू. आता बघू आपली स्टोरी. ह्यांची पूरच शाळा आहे. ह्यांची चर्च पण आहे आणि शाळा पण आहे आणि हॉस्टेल पण मिक्स आहे. एक दिवशी हे दोघं जण हॉस्टेलमधनं पळून पण आलते, जवळ होतं म्हणून. चालेल, ह्यांना वाटतं आपण व्हिडिओ नाही बनवते. मी तर राय व्हिडिओ बनवते, राय खरी खरीची. हे डॉगी, हे राय व्हिडिओ यूट्यूबवर. या दोघांचं रिॲक्शन लय भारी चाललंय. आता बघू. दोघांच्या दिलामध्ये झपक 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 वाजतंय. ह्यांचं मोये मोये पण होऊ शकतं रिझल्ट नसल्यावर. रिझल्ट नसला ना ह्यांचा लय घाण मोये मोये होईल. हे बाबा, हे बोलते फोन का घेतले. आता बघू त्या दोघांचं रिॲक्शन काय होते. आपला तेजू इथं हे बघ, हे दोघं शिव्या वगैरे द्यायला लागले. हे कुठं पण दिसलं ना ह्यांना झोपतून काला. एक विषय चाललाय गाईस. हे ह्यांचं लय धगधग होते दिलात. आता इथं समोर ह्यांची शाळा हे चेच आपलं. चला, ह्यांचं दिलात झापूक झुपूक वाजतंय. चला, हे दोघं जण लपून लपून बघतात ते. माझं नाही, हे दोघांचं. मी नाही, मी पुण्यातले. कोण? चला डायरेक्ट निकालाला वगैरे जाऊ शकतो का? चल की मग. आपण थोडी हिंदी पण बोलू, थोडी मराठी पण बोलू. लेट्स गो. हे इथं आपलं पाण्याचं टंप, पाणी प्यायला आपला तेजू बाय. बघ, या मुलीला रिझल्ट भेटला, ही चालली डायरेक्ट. ह्या मुलीचा काय रिझल्ट असेल काय विचार. माझी तू येतोय का बसायला? कुठं? कसं काय? मी बसू का इथं मग? तू त्या भेंडीची वाटा खाली नाही, मी इथं बसतो. इथं लोक. हा, हे कोण आहे? टीचर आहे का? माझ्या झपक झुपक वाजते.
हे दोघं पुढं परत चाललेत गाईस. इथं आपलं तेजू, इथं आशू. गाईस आपण थोड्या वेळ इथं बसू बाहेर. ह्यांचा रिझल्ट यायची वेळ काढवा. बघू आता काय ह्यांचा रिझल्ट येतो आणि आपण बघूया. मी जाऊ नाही शकत, आपलं नाही आहे हे. आपण आपल्या बाजूला असते आणि इथं म्हणतो पुतळा आणि आपलं मोठं चर्च इथून भारी भारी आहे. मी तुम्हाला ना आता रिझल्ट आला ना म्हणून दाखवू शकतो, नाही तर नाही दाखवू शकत. आता आपण ना 2 मिनटासाठी रेस वगैरे घेऊ. बाय बाय, टाटा गुड बाय, सी दया, थोड्या वेळासाठी दया. म्हणजे काय घ्यायला चालले सगळं. इथं सगळं काय घ्यायला शाळेकडे चाललेत. आता काय माहिती काय निकाल येतो गाईस, आपण बघूया पुढची गोष्ट. पुढची गोष्ट आपण करता येईल. हे सगळे आपल्या क्लासरूममध्ये चालले. त्यांना वाटतं क्लासरूममध्येच भेटू शकतो निकाल. आता आपलं काय चाललं आहे, आपण इथं बेंचवर बसू. ओके गाईस, इथं लय लोक येतात ते जातात ते. आता आपण काय करू बघू. पुढची गोष्ट आपण बघत जाऊ. मला लय वेट करायला लागेल ह्याच्यासाठी, सॉरी गाईस. आपण बघूया, पण मजा खूप आहे. माझा हात थर कापतो. मला रिझल्ट नाही आहे पण मित्राचं तरी पण मित्रासाठी एवढं नको का, हे पण आहे. आता बघूया आपण काय करू. आपण बघायचं. नीरज दादा आलाय इथं. नीरज दादा काय माहिती तेजू आशूचा काय रिझल्ट येईल. तेजू आशूचा काय रिझल्ट येईल. बरोबर फासत होतो. अरे बिना अभ्यास करतो काय, विचार कर ना. डायरेक्ट रिझल्ट देणार आहे का काय शिकवणार वगैरे. नाही फक्त रिझल्ट द्यायची घरी जाऊन. हां आता मला व्हायचं कुठे बॅग आली. हां घेतो काही द्या. मी बाहेर थांबू का मध्ये मध्ये. आणि कोण वळलं नाही ना. काय चालू आहे तो. काही नाही मित्रांनो. येतात नीरज दादा गेला. इथं फादर होते, फादरचे बोलणे पडले असते. आपण आता इथं पाणी पिऊ. पाणी थंडगा, आपली पाण्याची मशीन. मी काय नाही, मम्मी पप्पांना माझे फोन पण करेल कशी आलतो म्हणून. आता इथं परत मी बसलेलो आहे, आपली नेहमीची जागा. मला बघू आता काय रिझल्ट येतो तिघांचा. मी पार तुम्हाला इथं टेकून वगैरे दाखवेल. रिझल्ट बघू आता. तेजू आशू त्यांचा इन्सर्ट होईल का नाही होईल, काय होईल तुम्हाला काय वाटते. फक्त कमेंटमध्ये तुम्ही मला कळवा. ही आपली पहिली सगळ्यात मोठी व्हिडिओ. ही सगळ्यात मोठी व्हिडिओ आहे माझी. तुम्ही ना मला ना सपोर्ट करा. मी लहान आहे म्हणून तुम्ही नाही करत हे नाही. थोडं मुलं आहे ह्यांचं आता हे रिझल्ट घ्यायला चालू. बघू आपण पुढची गोष्ट पुढं काय होईल. नीरज दादा नाही हे तर मध्ये गेलं. आपलं मोठं हे सगळे मोठे वर्गातले मुलं वगैरे सगळे पॅरेंट्स वगैरे ह्यांचं काय आता होईल. नाही म्हणजे तर माझा रिझल्ट काय येतो हे झालं आहे गाईस. लय मेहनत केलेली आहे गाईस, लय मेहनत केली मी. आता माझं 21ला
मी पण व्हिडिओ काढेल, पण मी गावाला आहे आता सध्या. अजून 2-3 जण आहे. देवाची पाया पडा, तुम्हाला दर्शन भेटत. सायकलीवर येतात, काय येतात बघा तुम्हीच. हे मुलं सायकलीवर काय गाडीवर येतात आपल्या पॅरेंट्ससोबत. ह्यांचा निकाल काय येतो, ह्यांचा रिझल्ट काय येतो आपण बघू. मी चेलचं नाव येऊ शकतं. हे आहे गाव श्रीरामपूर म्हणणं, मी श्रीरामपूर बोलायचं. आपण पहिलं संगमनेरमध्ये यायचं, मग इथनं श्रीरामपूरमध्ये, श्रीरामपूरमधून एक रिक्षा पकडायची, 20 रुपये द्यायचे आणि यायचं इथं मला भेटायला. नाहीतर आपण पुण्यातलं असलं, मला पुण्यात पण भेटू शकता, पण मला तुम्ही फोन करा. कसं काय, मी तुम्हाला ना कमेंटवर माझा नंबर देईल, या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. आणि काय नाही, ह्यांचा आता मूवी होते वाटते, हे लय घाण चिडलेत माझ्यावर. बघू आता गाईस पुढची गोष्ट पुढं. बाय. नक्कीने मारली मी ती गाईस, नक्कीने मारली मी ती, मला ह्या नक्कीने मारली नक्की. गाईस आपल्या इथं लई 2-3 दिवसापासून लई भोजन चाललेत चर्चमध्ये वगैरे. डीजे लागतं ते लई, काय सांगू. जे आपलं गणराज लागला, बाबा भात लागला, ओमकार नाही लागला, हे लागला काय ह्याचं नाव, वेदांश साऊंड लागला, काय सांगू. वेदांश लागला, बाबा भात लागला, लय काय लागलेत. गावाकडले वेगळे नाव. हे आपलं वेदांश आपल्या श्रीरामपूरमधलं आहे, बाबा भात पण वाटतं श्रीरामपूरमधलं आहे का उंडीगावमधलं, आपल्याला काही नाही माहिती, पण आहे ते आहे. आपण आता पुढं आपण बघू काय होतंय गाईस. गाईस याचा निकाल आला माझ्या हातातच आहे गाईस. आता आपण थांब, ये इथं ये गाईस. बघू आता ह्यांचा रिझल्ट काय आहे. तुम्हाला एक्सप्रेस होत असं. पहिल्या भावाचा लहान माझ्या कसे आता 6वीतला आहे. बघू या बघू तेव्हा ह्याचा रिझल्ट. हे पाती मागणं आहे. भेटले तुला कुणाची वारी रे. बघा दोघांचे मराठीमध्ये 2 भेटले, हिंदीमध्ये 1 भेटला, इंग्रजी 2 भेटला, गणितमध्ये कवन, परिसरमध्ये बवन, परिसर 2 मध्ये 2, कला बवन, कार्यानुभव 2, शारीरिक शिक्षण 2. ह्याचा रिझल्ट हे बघा आपली क्लास. बाबू इंग्रजी 2, गणितमध्ये सगळ्यात कमी आहे. प्रथम सत्र, आता दुसऱ्या सत्रात सगळीकडे फोटो बिटो नाही काढायचे नाही